नमस्कार मंडळी, आपण पाहतोय नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये आज आलो आहे आपण अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. वातावरण गरम आहे, थंडीमध्ये वातावरण गरम आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये कुणाची हवा आहे आणि कशा पद्धतीने नगरसेवकांचं विजन आहे, कोण मुख्य शत्रू असणार आहे, या सगळ्यांसोबत बातचीत करणार आहोत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी प्रवन मिठेलाल श्रीवास हे आमच्या सोबत आहे. अर्चना राजहंस पोहोकार हे सुद्धा आमच्या सोबत आहे आणि कुणाल श्यामसुंदर सोनी हे सुद्धा आमच्या सोबत आहे. तर नमस्कार सर. माझा पहिला प्रश्न असा आहे की राजकारणात आलात, राजकारणामध्ये येण्याचा मुख्य उद्देश काय? राजकारणामध्ये येण्याचा मुख्य उद्देश आहे, जे मागील काही दिवसामध्ये काही वर्षांमध्ये जे जनतेला जे म्हणजे त्यांचे कामे झाले नाही, याला पाहून आम्ही आता राजकारणामध्ये आलो आहे. आणि पुढील वेळेमध्ये येथील जनता जे आहे आम्हाला इथून निवडून आणणार आहे आणि आम्ही त्यांचे कामं बिलकुल करणार आहे. सर, अनेक पक्ष या अमरावतीमध्ये काम करत आहे, कार्यरत आहे. अनेक पक्षांचे अनेक उमेदवार आहे, मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच का निवडली? कारण की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे लीडर आहेत ते माजी पालकमंत्री सुनीलभाऊ देशमुख हे यांची ओळख विकास पुरुष नावाने ओळखली जाते. कारण की अमरावतीचे जे आपण पाहिले आहे, जे जे कोणते उड्डाणपूल आहे ते विकास पुरुष सुनीलभाऊ देशमुखनी यांनी आणलेले आहे. म्हणून ते यांचे विजन ठेवून आम्ही या प्रभागात उतरलो काँग्रेसकडून. ताई, महिला म्हणून राजकारणाकडे कसे बघतात? जे महिलांचे प्रश्न असतात पाण्याचे, जे आता स्वच्छता अभियान आणि पहिला मुद्दा म्हणजे लेडीजचा जो प्रॉब्लेम आहे की गाडी येत नाही, घंटा गाडी येत नाही, कचरा साफसफाई होत नाही, कुठेही गेला आम्हाला तोच प्रश्न आहे. तुम्ही पुढे काय कराल त्यासाठी काही ठरवू आम्ही, म्हणजे असं गाड्या वगैरे यायचा प्रयत्न करू. प्रभागातले सगळ्यात मुख्य 3 प्रश्न कुठलेले आहेत जे आत्ता होणं गरजेचं आहे? स्वच्छता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्वच्छता. बस एकच प्रश्न आहे, जो सर्वात मोठा जो आहे तो जनतेकडे म्हणजे जनतेची जी माग आहे आमच्याकडे, की स्वच्छतेकडे तुम्ही सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि नगरसेवक कडून दुसरी अपेक्षा लोकांची नसते, त्यांची अपेक्षा फक्त असते आमच्या गल्लीमधली स्वच्छता झाली पाहिजे. आणि जे पिण्याचे जे पाण्याचे जे म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये जे स्लम एरिया आहे तिथे पिण्याच्या पाण्याचे खूप त्रास होते लोकांना. एक पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यानंतर ते घंटा कटली वगैरे जे असते, लोकांच्या घराजवळ कचरा घेण्याकरिता गाडी आली पाहिजे, हे त्यांचे विशेष हे असते. आणि नगरसेवकांचं कामच यासाठी असते की त्यांनी या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हेच काम केले पाहिजे. पहिल्या 100 दिवसामध्ये कुठले काम करणार, म्हणजे पहिल्या 3 महिन्यात कुठल्या कामाला प्राधान्य देणार? सगळ्या पहिल्या 3 महिन्यात आम्ही स्वच्छताकडे लक्ष ठेवू. कारण की लोकांचे फक्त जे 4 वर्ष प्रशासक होतं त्यामुळे स्वच्छता कोणाची झालेली नाही आहे. लोकांना फक्त नाले साफ पाहिजे मागच्या, आणि सोबत जे येते दररोज घंटा गाडी ते पाहिजे. आणि त्या स्ट्रीट लाईट, ते जे लहान लहान गोष्टी आहेत ते आम्ही फक्त 3 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण निश्चित करण्याचा प्रयत्न करू. ताई, महिला म्हणून महिलांसाठी तुमचं येणाऱ्या काळात विजन काय असेल नगरसेवक पद म्हणजे झाल्यात तर? महिलांसाठी काही छोटे गृह उद्योग, लघु उद्योग महिलांसाठी काही त्यांना काही जे लागते, आपल्या जे अन्न वस्त्र निवारा, त्या 3 गरजा असतात, त्या मूलभूत गरजा आहे त्या महिलांसाठी आहेच. आणि महिलांचा पहिलाच प्रश्न असते की घरी हे घरचा एक असते आपलं, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. आणि ते छोटे उद्योग म्हणा, जे आपले पार्लर वगैरे असते, यासाठी काही प्रयत्न करावाच लागेल. घरगुती म्हणा, ते 1 महिन्यात कोर्स वगैरे असतो, त्यांचे उद्योग, त्यासाठी प्रयत्न करेल मी. अच्छा, अनेक स्वच्छतेचा प्रश्न असो की महिलांचे प्रश्न असो की या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा राष्ट्रीय मुद्दा असो, या सर्व प्रश्नांच्या आधारावर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 मध्ये हे 3ही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करून आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहे. जनतेकडे जात आहे, प्रचार करताय. बघूया प्रभाग क्रमांक 13 मधली जनता कोणत्या बाजूला कौल देते आणि कुणाला विजय करते. बघत राहा नेता कट्टा. धन्यवाद.